गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटेमणी गावाजवळ एका वीटभट्टी चालकाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृतकाचं नाव विनोद केसुलाल देशमुख असं असून ते व्यवसायानं वीटभट्टी चालक होते। मिळालेल्या माहितीनुसार विनोद देशमुख हे 19 ऑगस्टच्या रात्रीपासून घरातून बाहेर गेले होते आणि त्यानंतर ते बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑगस्टला गावाच्या शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस सामान्य रुग्णालयात पाठवलाय। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी ही घटना संशयास्पद असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केलाय। या घटनेमुळे घाटेमणी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रावणवाडी पोलिसांनी गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।